जेव्हा मी सीएलसी माझ्याकडे पहिला एक्सपिरियन्स होता. ऍक्च्युली सीआरसी 2 वर्ष गेला चालूच आहे, तिथे मी इम्प्रुव्हमेंट बघितलंच आहे. पण सीएलसीला वेकेशन बॅचला जा. आता वेकेशन बॅच म्हटलं पहिल्यांदा डोक्यात आलं की काय ABCD रट्टा मारायचा की घरात जायचं, पण नाही. इकडले प्रोटोकॉल्स, इकडले प्रॉपर मेथडॉलॉजी जी काय मी बघितली किंवा प्रत्येक मुलावर जे काम केलं गेलं, म्हणजे ऍक्च्युली रीना मॅम थेरपिस्ट तुमच्या मुलाचा अभ्यास करतात, त्या मुलाबद्दल नियाराबद्दल अभ्यास केला की हिला कुठल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे. आणि आता ऍटलीस्ट तिची जी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला हा माझा होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. पहिल्यांदा तर शाळेत सुद्धा टीचर्स क्लासबुक पाठवायचे की ती लिहित नाहीये, नुसती एक लाईन लिहिली आहे, प्लीज कम्प्लीट, गिव्ह इट अप आफ्टर 2 days, म्हणजे असं सगळं असायचं. प्रत्येक पीटीएमला आपण हेच ऐकून परत यायचं. वर्षभर मी जरा हेच ऐकत होते. आणि आता ऍटलीस्ट की नाही मला हे कम्प्लीट करायचं, मी कम्प्लीट करते आणि मग मी जाते खेळायला. ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. किंवा आता ऍटलीस्ट ती 2-3 लाईन व्यवस्थित वाचते, 2-3 वर्ड्स वाला तर ती वाचतेच. पण सांगायची गोष्ट म्हणजे किंवा चांगलं वाटतं एक आई म्हणून की जेव्हा मोठे शब्द असतात तेव्हा तिचे एफर्ट्स घेणं, की फॉर एक्झाम्पल स्टडिंग, मग स्ट यूचं साऊंड, जे फोनिक्स आणणं किंवा प्रत्येक गोष्टीला एफर्ट्स घेणं. आता असं नाही की मला कंटाळायला मी बुक बंद करते आणि जाते. ते एफर्ट्स ती घेते, म्हणजे ते खरंच मला खूप चेंज वाटला तिच्यात की नाव शी अटेम्प्ट्स टू डू, शी वॉन्ट्स टू डू. आणि तो कॉन्फिडन्स मी बघितलाय. लॉजिकल थिंकिंग तर खूपच म्हणजे आहेच. खूप चांगल्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट्स आहेत तिच्यात. आणि रिडिंगच्या बाबतीत ऍटलीस्ट नाव आय एम शुअर की ऍटलीस्ट शी विल टेक एफर्ट, शी विल ट्राय टू इम्प्रुव्हाइज. आणि मी